लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने ह्या ठिकाणी नाशिकमध्ये अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये जयंती सोहळा आज चालू आहे. आणि जागतिक स्तरावरचं साहित्य ज्यांनी आपल्या देशाला दिलं आणि त्यांचं साहित्य जे आहे आज देखील अजरामर झालेले अतिशय प्रतिभावंत असे अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थाने मानवी जीवनावरच्या सगळ्याच गोष्टी आणि संसारामध्ये येणाऱ्या अडचणी, गोर गरीब काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचं नेतृत्व करत त्यांनी त्यांच्या शेरोशायरीमधनं त्यांनी सदरचा सगळा जो विषय जो आहे हा त्यांच्या साहित्यामध्ये उतरवला. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून अनेक विविध कल्याणकारी योजना देखील चालू आहे. आज ह्या ठिकाणी आपलं जे काही अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी पुतळा होता त्याचं नूतनीकरण, त्याचं चबुतराचं नूतनीकरण हे देखील महाराष्ट्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून होत आहे. ह्या प्रभागाचे लाडके नगरसेवक माझे बंधू आदरणीय गजानन नाना शेलार आणि आपल्या समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ आहिरे आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वच नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून अनेक चळवळी त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि अनेक जनजागृती करण्याचं काम, अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम त्यांनी आपल्या सर्वच नागरिकांना या ठिकाणी, भारतीयांना या ठिकाणी शिकवलं. आणि म्हणूनच आपल्याला, मला असं वाटतं का आपण आज हे सर्व दिवस या ठिकाणी बघत आहोत. निश्चितच त्यांनी जे काही विचार आपल्या समाजाला दिले त्याचं खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं अवलोकन युवा पिढीनं करून आपल्या देशासाठी सर्वांनी एकनिष्ठेने काम करावं हीच सदिच्छा या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं बाळगतो आणि थांबतो.